वाऱ्यामुळे झाडावरच्या अशा कैऱ्या पडतच राहतात. मग अशा वेळेस एक एक दोन दोन कैऱ्यांचं करायचं काय किंवा पिकवायचं काय. तर ही आहे आमची इन्स्टंट फ्रुटी. तर याच्यासाठी कैऱ्या ज्या आहेत आता ह्या थोड्याशा पिकलेल्या आहेत आणि काही कच्च्या पण आहेत. तर त्याच्यामुळे ह्या म्हणजे याची साल काढून कुकरमध्ये उकडून घेऊन याचा असा घट्ट पल्प तयार करून ठेवला जातो. आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला जसं ज्यूस बनवायचं तर त्या 2 ते 3 ग्लास क्वांटिटीनुसार हा पल्प घ्यायचा. 4 ग्लासांसाठी 4 चमचे पुरेसे. त्यानंतर यामध्ये थंडगार दूध. पल्प आहे तो एकदम घट्ट आहे त्यामुळे थोडंसं पाणी आणि साखर. गार पाणी घातलेलं असल्यामुळे आईस क्यूबची पण गरज नाही. मुलांना वगैरे जर द्यायचं असेल तर अशा ड्राईड रोज पेटल किंवा चेरी असतेच. 5 मिनिटात